नमस्कार. आज आपण या व्हिडिओमध्ये उपयोजित मराठी लेखन कौशल्य हा जो प्रथम वर्ष कला शाखेसाठी पहिल्या सत्रात विषय आहे, न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार त्याबद्दल चर्चा करणार आहोत. तर उपयोजित मराठी लेखन कौशल्य या विषयाचा अभ्यासक्रम काय आहे, परीक्षेमध्ये प्रश्नांचं स्वरूप कशा प्रकारे असतं, तुमचं मूल्यमापन कशा प्रकारे केलं जाईल आणि परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला कसा अभ्यास करावा लागेल याबद्दल थोडक्यात चर्चा करणार आहोत. आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण या विषयातील जे अभ्यासक्रमातले घटक आहेत त्यांचा अनुक्रमे व्यवस्थित विचार करूया सविस्तरपणे. ठीक आहे, तर आज आपण उपयोजित मराठी लेखन कौशल्य या विषयाची तोंडओळख करून घेऊया. तर सर्वप्रथम आपल्याला उपयोजित या शब्दाचा अर्थ माहीत पाहिजे. उपयोग या शब्दापासून हा शब्द बनला आहे. तर उपयोग म्हणजे काय की वापर किंवा एखाद्या गोष्टीचा, वस्तूचा, आपल्याकडे असणाऱ्या कौशल्याचा आपण कशा प्रकारे वापर करू शकतो दैनंदिन जीवनामध्ये, याचा अर्थ होतो उपयोजन करणं, उपयोग करणं. म्हणजेच उपयोजित अशी मराठी कौशल्य काय आहेत, लेखन कौशल्य की ज्यांचा आपण दैनंदिन जीवनामध्ये किंवा अर्थार्जन करण्यासाठी वापर करू शकतो. जे की साहित्याचे आपले कथा, कादंबरी, नाटक इत्यादी प्रकारांबद्दल ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्याचा प्रत्यक्षपणे किंवा डिरेक्टली आपल्या रोजच्या जीवनात वापर केला जात नाही. म्हणजे जर आपण साहित्य प्रकारांबद्दल वाचलं किंवा साहित्य प्रकार म्हणजे काय असतं हे समजून घेतलं तर त्याचा प्रत्यक्ष व्यवहारामध्ये वापर होत नसतो, बरोबर. तो आपण आपल्या आनंदासाठी तो साहित्य प्रकार वाचत असतो किंवा लिहित असतो. पण ही जी कौशल्य आहेत, लेखन कौशल्य जे आपण या विषयात शिकणार आहोत, त्यांचा आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये वापर होतो, उपयोग होतो. म्हणून त्यांना आपण उपयोजित लेखन कौशल्य असं म्हणत असतो, बरोबर. मग आता अभ्यासक्रम काय आहे या विषयाचा? तर पहिला अभ्यासक्रमातला मुद्दा काय आहे की सूत्रसंचालन, कार्यक्रमाचं निवेदन किंवा सूत्रसंचालन. दुसरं काय आहे, कार्यक्रम किंवा सभेचे अहवाल लेखन. तिसरा म्हणजे वर्णनपर लेखन, घटना, प्रसंग, निसर्ग, प्रवास वर्णन याबद्दल. त्यानंतर चौथा मुद्दा की व्यक्तिचित्रण किंवा व्यक्तिप्रतिमा निर्मितीपर लेखन. म्हणजे या सगळ्या जर अभ्यासक्रमाचे तुम्ही मुद्दे पाहिले तर तुमच्या सहज लक्षात येईल की कार्यक्रमाचं सूत्रसंचलन करणं म्हणजे वेगवेगळे कार्यक्रम असतात. अलीकडे लग्नांमध्ये सुद्धा सूत्रसंचलन केलं जातं, बारशाला सूत्रसंचलन केलं जातं. त्यानंतर बाकी जे आपले पारंपरिक कार्यक्रम असतात वेगवेगळ्या संस्थांचे, शाळांचे, वार्षिक स्नेहसंमेलन, या सगळ्यामध्ये तर असतंच अर्थात सूत्रसंचालन. म्हणजे याचा आपला काय उपयोग आहे दैनंदिन जीवनामध्ये ह्या लेखन कौशल्याचा. त्याचा वापर करून आपण स्वतः सूत्रसंचालन करू शकतो जर आपल्याकडे हे कौशल्य असेल तर, बरोबर. किंवा अहवाल लेखन, बऱ्याच वेळा आपण जे कार्यक्रम होतात त्याच्याबद्दल लिहित असतो की या बातम्यांमध्ये तुम्ही पेपरमध्ये वाचलं असेल की अमुक शाळेमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन झाले, मग त्या ठिकाणी हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते. मग त्या प्रमुख पाहुण्यांनी भाषणामध्ये सांगितलेलं असतं, त्याचा थोडक्यात सारांश असतो की त्यांनी अमुक अमुक असा सल्ला दिला आणि मग शेवटी आपण लिहितो की यांनी आभार मानले आणि यांनी सूत्रसंचलन केलं. म्हणजे काय झालं की अमुक ठिकाणी झालेल्या अशा अशा कार्यक्रमाचं किंवा सभेचं थोडक्यात पण सगळ्या गोष्टी सांगणं असतं अहवालामध्ये, बरोबर. म्हणजे जेणेकरून त्याचा पुरावा राहतो किंवा आठवण राहते किंवा नोंद राहते की अमुक अमुक कार्यक्रम झाला होता, हे त्याचं उद्देश असतं. त्यानंतर वर्णनपर लेखन, एखादी घटना घडलेली असते, एखादा प्रसंग घडलेला असतो, त्याच्याबद्दल आपण लिहितो. प्रवास वर्णनं लिहिली जातात बऱ्याच वेळा की अमुक ठिकाणी फिरायला गेल्यानंतर तिथं काय अनुभव आले, तिथल्या निसर्गाचं वर्णन केलं जातं, जेणेकरून या नोंदी राहतात. ह्या लेखन कौशल्यांचा दैनंदिन जीवनामध्ये वापर होत असतो आपल्याला. आणि त्यानंतर व्यक्तिचित्र किंवा व्यक्तिप्रतिमा निर्मितीपर लेखन, म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या चरित्राबद्दल लिहिणं किंवा आत्मचरित्रासारखं विस्तारित नसतं, हे थोडक्यात असतं. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याबद्दल किंवा व्यक्तीबद्दल, त्याच्या स्वभावाबद्दल, त्यांच्याकडे असणाऱ्या कौशल्याबद्दल आपण थोडक्यात सांगत असतो. मग हे काय असतं, त्या व्यक्तीची तुम्ही एक प्रतिमा निर्माण करत असता तुमच्या लिखाणाद्वारे. म्हणजे एखादा लेख, छोटासा लेख तुम्ही व्यक्तिप्रतिमा निर्मितीपर जर लिहिला तर तो वाचून तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल एक प्रतिमा तयार होते, डोळ्यासमोर उभं राहतो की हा व्यक्ती असा असेल. मग हे सगळी जी कौशल्य ती तुम्हाला कार्यक्रमांमध्ये किंवा वर्तमानपत्रामध्ये बातम्या लिहिताना म्हणा किंवा एखादा लेख लिहिताना म्हणा, मासिकामध्ये, या सगळ्या गोष्टींचा उपयोग होतो. म्हणून ही कौशल्य जी आहेत ही आपल्याला फार उपयोगी पडतात, उपयोजित अशी आहेत ही, बरोबर. मला आशा आहे की तुम्हाला समजत असेल की याचा अर्थ काय होतो. तर ही जी कौशल्य आहेत, आता
आपल्याला मग ही अभ्यासक्रमाला का दिली आहेत, की अभ्यासपत्रिकेची नक्की उद्दिष्ट काय आहेत, की बाबा सामाजिक विनिमयाचे म्हणजे देवाणघेवाणीचे साधन म्हणून भाषेचे स्वरूप समजून घेता येईल. म्हणजे भाषा ही फक्त पुस्तकामध्ये नसते तर समाजामध्ये देवाणघेवाणीसाठी वापरली जाते. मग ते स्वरूप समजून घ्यायचे आपल्याला. कार्यक्रमाचं सूत्रसंचलन, अहवाल लेखन, वर्णनपर लेखन, व्यक्तिप्रतिमा निर्मितीपर लेखन ह्या ज्या भाषेच्या विनिमयाच्या रूपांचा परिचय होईल. म्हणजे देवाणघेवाणी भाषेच्या माध्यमातून जी देवाणघेवाण केली जाते त्याचा आपल्याला समज येईल. निरनिराळ्या मानवी जीवन व्यवहारातील भाषेच्या उपयोजनाचे कौशल्य प्राप्त होईल. म्हणजे मानवाचा जो व्यवहार असतो दैनंदिन जीवनामध्ये होणारा त्यात उपयोगी येणारी ही कौशल्ये ती आपल्याला आत्मसात करता येईल. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण फक्त हे नाही पाहणार आहोत की सूत्रसंचलन म्हणजे काय, तर प्रत्यक्षात सूत्रसंचलन कसं केलं जातं, एखाद्या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन जर करायचे तर कार्यक्रम पत्रिका कशी बनवली जाते, हे सगळं तुम्ही शिकणार आहात. मग जेणेकरून तुम्ही खरोखर एक विद्यार्थी म्हणून ज्यावेळेस तुमच्या कॉलेजमध्ये कोणता कार्यक्रम असेल तर त्यावेळेस जर तुम्हाला सूत्रसंचलन करायची इच्छा असेल तर तुम्हाला ह्या विषयातून ते कळेल की सूत्रसंचलन नेमकं कसं केलं जातं. म्हणजे काय होतं आहे की तुमचा मानवी जो जीवन व्यवहार आहे त्यामध्ये भाषेचा उपयोग करून तुम्ही एक कौशल्य प्राप्त करून घेताय. तुमच्याकडे एक स्किल येते की भाषा आपण रोज संवाद साधताना तर भाषा बोलतोच, पण सूत्रसंचलनाची भाषा कशी असते हे जर तुम्हाला कळालं तर तुम्ही काय करताय की एक कौशल्य प्राप्त करताय, एक स्किल प्राप्त करताय. बरोबर. त्यानंतर काय आहे की भाषिक कौशल्यांच्या उपयोजनाची हातोटी प्राप्त होईल आणि त्यानंतर त्याचा व्यावसायिक वापर करता येऊ शकेल. आता हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण बऱ्याच वेळा अशी तक्रार असते की आपल्याला भाषेच्या माध्यमातून रोजगार कसा मिळेल. तर ही जी कौशल्य आहेत तुमच्या नवीन एज्युकेशन पॉलिसीनुसार त्यामध्ये दिलेली आहेत अभ्यासक्रमात. का तर तुम्हाला तुमच्या ह्या भाषेच्या ज्ञानाचा वापर करून व्यावसायिकदृष्ट्या सुद्धा काही गोष्टी करता याव्यात. म्हणजे सूत्रसंचलन करताना लोक पैसे चार्ज करतात, फुकट कोणी सूत्रसंचलन करत नाही. बरोबर. मोठ्या मोठ्या कार्यक्रमांमध्ये जे सूत्रसंचालक असतात ते फार पैसे घेतात. मग जर तुमच्याकडे चांगलं कौशल्य असेल सूत्रसंचलनाचं तर तुम्ही एक चांगले सूत्रसंचालक होऊ शकता, व्यवसाय करू शकता तो तुमचा. बरोबर. त्यानंतर अहवाल लेखन, वर्णनपर लेखन, व्यक्तिचित्रणपर लेखन ही जी कौशल्य आहेत याचा तुम्हाला वर्तमानपत्रामध्ये किंवा एखाद्या पुस्तकासाठी लेख लिहिण्यामध्ये फार उपयोग होऊ शकतो. तुम्ही त्यामध्ये संपादकासाठी किंवा संपादन करण्यासाठी मदत करू शकता आणि हळूहळू ती कौशल्य विकसित करून तुम्ही स्वतः संपादक होऊ शकता एखाद्या वर्तमानपत्राचे. म्हणजे काय की ही जी कौशल्य आहेत तुम्हाला की व्यावसायिक वापर करता येईल तुम्हाला ह्याचा ज्यावेळेस तुम्ही ते आत्मसात कराल चांगल्या प्रकारे. मग हे तुमच्या अभ्यासपत्रिकेचं उद्दिष्ट आहे. ठीक आहे. हे उद्दिष्ट समजून घेणं फार महत्त्वाचं असतं, कारण त्यामुळेच तुम्हाला कळतं की हा विषय अभ्यासक्रमाला का लावला आहे आणि आपल्याला ह्याचा अभ्यास नक्की कुठल्या दृष्टिकोनातून करायचा आहे. बरोबर. आता परीक्षेचं हे आपल्याला बघावं लागेल की बाबा परीक्षा कशी असते की अंतर्गत मूल्यमापन म्हणजे तुमच्या कॉलेज जी परीक्षा घेतात ज्याचे पेपर तुम्हाला शिकवणारे शिक्षकच काढत असतात. बरोबर. तर ते 15 गुणांचा तुमचा पेपर काढतील. आता हा जो पेपर आहे तुमच्या सिलेबसमध्ये जो दिलं आहे एक जी पूर्ण PDF असते ज्यात तुमचा सगळा सिलेबस असतो त्यात दिलेला आहे. तर हा थेरी विषय दिलेला आहे. म्हणजे प्रॅक्टिकल हा विषय नाही आहे, कारण तुमचे दुसरे जे विषय आहेत जसं की साहित्य प्रकारांचे सादरीकरण हे प्रॅक्टिकल विषय आहेत. म्हणजे त्याचा प्रत्यक्ष तुम्हाला सादरीकरण करावं लागेल. पण हा जो विषय आहे तो तुमचा थेरी विषय आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला चाचणी परीक्षा होईल तुमची 15 गुणांची तुमचे शिक्षक घेतील. पेपर असेल तुमचा प्रॉपर ज्याच्यात तुम्हाला प्रश्न विचारले जातील की सूत्रसंचलन म्हणजे काय किंवा एखाद्या कार्यक्रमाची कार्यक्रमपत्रिका तयार करा, अहवाल लिहा, अहवाल लेखन काय असतं, अशा प्रकारचे प्रश्न येतील जे तुम्हाला उत्तर पेपरवरती लिहावं लागेल. तर हे चाचणी परीक्षा असेल तुमची 15 गुणांसाठी. बरोबर. आणि विद्यापीठाची जी सत्र परीक्षा असते ती 35 गुणांची असेल. मग ही परीक्षा कशी असेल, ही सुद्धा लेखीच परीक्षा असणार आहे तुमची. मग त्या परीक्षेमध्ये कसं असतं प्रश्नांचं स्वरूप, बऱ्याच मुलांना हा प्रश्न होता की परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपाबद्दल सांगा. म्हणून मी ह्याच्यामध्ये हा विषय ओळख करून घेतानाच सांगते की विद्यापीठाची जी सत्र परीक्षा आहे. आता चाचणी परीक्षेबद्दल मी सविस्तर का बोलले नाही, कारण प्रत्येक कॉलेज जे असतं किंवा तुमचं महाविद्यालय जे आहे ते आपल्या हिशोबाने शिक्षक जितका सिलेबस कव्हर झालेला आहे, जितका अभ्यासक्रम शिकवून झालेला आहे त्याच्यानुसार ते परीक्षा घेतात. आणि त्याच्यामध्ये कशा प्रकारे गुणांचं वर्गीकरण करायचं हे पण त्यांच्यावरच अवलंबून असतं. अभ्यासक्रम हाच राहतो पण परीक्षेचं स्वरूप सगळ्या कॉलेजमध्ये महाविद्यालयामध्ये सारखं नसतं. त्यामुळे त्याच्यावर आपल्याला जास्त चर्चा करता येणार नाही.
पण तुम्ही अभ्यास व्यवस्थित केला आणि हे व्हिडिओ जर नीट पाहिले तर अर्थात तुम्हाला सगळे प्रश्न सोडवता येईल, मग कोणताही प्रश्न विचारू देत, बरोबर. आणि मग विद्यापीठाची जी सत्र परीक्षा आहे त्याचा मात्र युनिफॉर्म म्हणजे एकदम सारखा सगळ्या कॉलेजला पेपर असतो, कारण पेपर विद्यापीठातून येत असतो आणि तो डिस्ट्रीब्यूट होत असतो ज्यावेळेस तुमची सत्र परीक्षा असते ती, जी की तुमची दिवाळीच्या आधी होईल, मोस्टली बहुधा दिवाळीच्या आधी होईल. तर त्याच्यामध्ये काय आहे की पहिला प्रश्न असेल, तुमचे 3 प्रश्न असतील, 35 मार्कासाठी एकूण 3 प्रश्न असतील, बरोबर. पहिला प्रश्न जो आहे तो 15 गुणांसाठी असेल, दुसराही 15 गुणांसाठीच असणार आहे आणि तिसरा 5 गुणांसाठी असणार आहे. आता या प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला 2 ऑप्शन दिलेले असणार आहेत. म्हणजे समजा सूत्रसंचलनावरती एक प्रश्न विचारला तर त्याला ऑर म्हणून अहवाल लेखनावरती विचारला जाईल पहिल्या प्रश्नामध्ये. मग ह्या दोघातला तुम्हाला कोणता तरी एकच लिहायचा आहे असं प्रत्येक प्रश्नामध्ये, म्हणजे तुम्हाला कंपल्सरी नसेल की जो आहे तोच लिहा, बरोबर. 2 ऑप्शन असणार आहेत, त्यातलं एक निवडू शकता, ज्याचा तुम्हाला जास्त चांगलं उत्तर लिहिता येते तो निवडायचा. मग पहिला प्रश्न आहे 15 गुणांचा, त्याच्यामध्ये 300 शब्दांची मर्यादा आहे. दुसरा पण 15 गुणांचा प्रश्न आहे, त्याला पण 300 शब्दांची मर्यादा आहे. आणि तिसरा जो प्रश्न आहे टिपा लिहामध्ये येते तो, त्याच्यात असते की तुम्हाला टिप लिहायची, जो मुद्दा दिला जाईल त्याच्यावरती, तर तो 100 शब्दांची मर्यादा आहे त्याला, म्हणजे तो छोटा आहे कारण 5च गुण आहेत ना, आणि ह्याला 15 आहेत म्हणून 300 शब्द. मग अशा प्रकारे विद्यापीठाची तुमची ही सत्र परीक्षा असेल. बस एवढेच 3च प्रश्न असणार आहेत तुम्हाला, 3च प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. पण ते सगळे प्रश्न वेगवेगळ्या घटकातून येणार तुमच्या अभ्यासक्रमाच्या. मग त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे की अभ्यासक्रमातले सगळे घटक व्यवस्थित वाचून जायचे. तुम्ही वाचलं तर तुम्हाला अजून छान समजेल, आणि जर वाचायला वेळ नसेल तर अर्थात आपले व्हिडिओ आहेतच. मी सगळ्या विषयांवरती अभ्यासक्रमाच्या ह्या व्हिडिओ नक्की अपलोड करेल. आणि मग प्रश्नांचं स्वरूप कसं असेल ते पण बघूया आपण थोडक्यात, की बाबा असं विचारलं जाऊ शकतं की एका ग्रंथ प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमाची कार्यक्रम पत्रिका तयार करा. मग त्याच्यामध्ये ते कसं करायचं आपण पाहणारच आहोत पुढच्या व्हिडिओजमध्ये आपल्या. दुसरं असं विचारलं जाऊ शकतं की सूत्रसंचालकाच्या अंगी कोणते गुण असावेत ते थोडक्यात लिहा. किंवा तुमच्या महाविद्यालयात पार पडलेल्या वार्षिक स्नेहसंमेलनाबद्दल अहवाल लेखन करा. आता अभ्यासातला दुसरा मुद्दा व्यक्तिचित्रण लेखन आहे तुम्हाला. मग त्यात काय असेल की तुमच्या आवडत्या लेखकाचं व्यक्तिचित्र रेखाटा किंवा आवडत्या खेळाडूचं व्यक्तिचित्र रेखाटा. मग तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे. प्रवास वर्णन लेखन करताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची असते ते सांगा. हे सगळं जे आहे आपण वर्णनपर लेखनामध्ये पण पाहणार आहोत. अभ्यासक्रमाचा एक एक मुद्दा छानपैकी आपण पुढील व्हिडिओजमध्ये डिस्कस करूया. तर तुम्हाला काही जरी प्रश्न असतील, काही समजलं नसेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि तुम्ही शांतपणे हा व्हिडिओ जर शेवटपर्यंत पाहिला असेल तर तुमचे मनापासून धन्यवाद. आणि आपला जो चॅनल आहे मराठी साहित्य अभ्यासकांसाठी, याच्यावरती सगळ्या विषयांचे व्हिडिओ हळूहळू अपलोड केले जातील. बऱ्यापैकी आहेत व्हिडिओज. आणि तरी तुम्हाला अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ हवे असतील तर नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडत असतील बाकीचे व्हिडिओ तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मलाही थोडा उत्साह भेटतो नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. आणि मलाही कळतं की तुम्हाला कितपत आवडतं आहे किंवा माझं काय चुकतं आहे, मी काय सुधारू शकते. कारण आपण सगळ्यांनी एकमेकांना सहकार्य केलं तर छानपैकी तुमच्याही संकल्पना क्लिअर होतील, तुम्हाला परीक्षेला मदत होईल आणि मलाही शिकवण्याचा आनंद भेटेल. ठीक आहे. तर नक्की कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. आणि तुमच्या ज्या पण शंका असतील त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण उरलेली चर्चा करूया. धन्यवाद.